लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजू पारवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षात प्रवेश केलाय. काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. राजू पारवे हे काँग्रेसचे उमरेड येथील आमदार आहेत. मात्र आता त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृपाल तुमाने आणि आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत राजू पारवे यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलाय. शिवसेना त्यांना रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मात्र महायुतीनं अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. राजू पारवे हे दीर्घ काळापासून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू होती. नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या देवगिरी बंगल्यावर भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही होते. उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मुंबईत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते. पारवे यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे पक्षप्रवेश झाल्याबरोबरच राजू पारवे यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्याबाबतचे संकेत देण्यात आले आहेत. राजू पारवे आता शिंदे गटाकडून रामटेक लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून रामटेकच्या या जागेवर महायुतीचा पेच सुटत नव्हता. शिंदे गटानं देखील रामटेकवर दावा केला होता. त्यानुसार आता शिंदेंचा उमेदवार शोध संपला आहे. पारवे हेच आता शिंदेंकडून रामटेकमधून उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे.